सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कोळगिरी तलावासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा क्रांतिकारी निर्णय. जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत गोपीचंद पडळकर यांनी कोळगिरी तलावात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी टंचाईवर प्रभावी उपाय. गेल्या काही महिन्यांपासून जत तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. शेती पिके कोमेजण्याच्या मार्गावर असताना आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना आमदार पडळकर यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून कोळगिरी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय मार्गी लावला. या निर्णयामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांना आधार मिळणार. विहिरी व बोरवेलची पातळी वाढण्यास मदत होणार. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. शेतकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव. कोळगिरी, जाळीहाळ, संगेवाडी, उमराणी, आटपाडी सीमेवरील गावातील शेतकऱ्यांनी आमदार पडळकर यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. अनेक शेतकरी संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय उशिरा का होईना पण योग्य वेळी झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकरी बांधवांनी सांगितले की आमदार साहेबांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करून दाखवली, त्यामुळे आमच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. प्रशासनाची तत्परता. पाणी सोडण्याच्या प्रक्रियेसाठी जलसंपदा विभागाने आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण केली असून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन व पाटबंधारे विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. विकास कामांमध्ये सातत्य. आमदार पडळकर यांनी जत तालुक्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या असून दीर्घकालीन जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पावर भर दिलाय. कोळगिरी तलावातील पाणी सोडण्याचा निर्णय हा त्याच धोरणाचा भाग असल्याचे मानलं जात आहे. निष्कर्ष. कोळगिरी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय हा जत तालुक्यातील शेती आणि ग्रामीण जीवनासाठी आशेचा किरण ठरला आहे. या निर्णयामुळे केवळ सध्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही तर भविष्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीही बळ मिळणार आहे. दोन ज्या लाईन तिथून जाणार आहेत सब लाईन, त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माझी दुसरी मागणी आहे, डिसेंबर 2026च्या महिन्यामध्ये संच्या तलावात पाणी सोडायची योजना आपल्या अधिकारी वर्गाने केलेली आहे. संच्या तलावात पाणी सोडत असताना कोळगिरी लाईनला सुद्धा जे तलाव आहे म्हणजे एकूण 18 तलावामध्ये पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत. हे पण तुम्हाला सगळ्यांना माहित असू द्या. आता तुम्ही संच्या तलावात पाणी गेलं तर ते ऑटोमॅटिक. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.